नमस्कार. ईश्वरीच्या कार्यक्रमाला सर्वजण आलेले असतात. त्यावेळेला अर्णव आणि ईश्वरी खूपच खुश असतात. त्यावेळेला आजी अर्णवला बोलते, हे बघ अर्णव, उगाचच खुश होऊ नकोस आणि खुश व्हायची गरजच नाही आहे. खरं तर हा सर्व तुझा प्लॅन आहे हे मला कळून चुकलंय. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, आजी आजी तुम्ही आलात याच गोष्टीचा मला जास्त आनंद आहे. खरं सांगू का आजी, आज मला खरंच खूप भारी वाटतंय. तेव्हा लगेच अंजली बोलते, आम्ही आलो नाही तर आम्हाला यावं लागलं. अर्णव, तू जे काही केलेलंस ना ते चुकीचंच केलंस. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, बस झालं ताई, आता आलात ना सर्वजण, तर असं का वागताय? प्लीज या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा मात्र आजी अंजलीला बोलते, अंजली शांत हो. वल्लरी मात्र फुल घाबरलेली असते. ती स्वतःशीच बोलते, आता तर माझी वाट लागलीच. मी इथे आले खरी, पण पण त्या सुप्रियाने जर का मला पाहिलं तर मात्र सगळं काही संपलं. तेवढ्यात मात्र ईश्वरीला सुप्रियाचा फोन आलेला असतो आणि सुप्रिया ईश्वरीला मुद्दामून सांगते की इशू बाळा, आम्हाला जमणार नाही ग यायला. हे ऐकून ईश्वरी बोलते, आई असं काय करतेस? अगं किती आनंदाने माझ्या कार्यक्रमाला तू येशील याचा मला आनंद झाला होता आणि तू मात्र आता येतच नाहीयेस. आई आई प्लीज लवकरात लवकर ये ना. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, नाही ग बाळा, नाही जमणार. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, ठीक आहे, तुला काहीतरी काम असेल म्हणून तर तू येत नाहीयेस. आणि हे वल्लरीने बोलणं ऐकलेलं असतं आणि वल्लरीला खूपच आनंद होतो. वल्लरी स्वतःशीच बोलते, वा, देव सुद्धा आज माझ्याच बाजूने आहे. त्यांनी सुद्धा जे पाहिजे तेच मला दिलं. ती सुप्रिया इथे येणार नाही म्हटल्यावरती प्रश्नच मिटला. मला ती सुप्रिया इथे नकोच आहे. आणि हे ऐकल्यानंतर लगेच वल्लरी खूपच आनंदाने सगळ्यांमध्ये मिक्स होत असते. वल्लरीला खुश बघून अर्णव बोलतो, मामी तू एवढी का खुश आहेस? म्हणजे तुला तुझ्या या आनंदाचा अर्थच मला खरं तर कळत नाही. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, बस झाला अर्णव, तू टोमणा मारतोयस का मला? मला टोमणा मारायची गरज नाही. म्हणजे आम्ही सर्वजण इथे आलो तरी सुद्धा तुला ते सहन होत नाहीये का? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, असं काही नाहीये मामी, तू असा विचारच का करतेस? प्लीज असा विचार नको ना करूस. मामी खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं, ईश्वरी आजीजवळ आलेली असते आणि आजीला बोलते, आजी आजी प्लीज तुम्ही जर का उद्घाटन केलं तर मला खूपच बरं वाटेल. तेव्हा लगेच आजी बोलते, ईश्वरी तुला तर माहितीच आहे माझा तुझ्यावरती खूप राग आहे ईश्वरी, त्यामुळे प्लीज आता तू या सर्व गोष्टी बंद कर आणि प्लीज हे सर्व थांबव ईश्वरी. कशाला असं वागतेस? तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलं. आता मला हा विषयच वाढवायचा नाहीये. प्लीज हे सर्व काही थांबवा. तेवढ्यात सुप्रियाची तिथे एंट्री झालेली असते आणि सुप्रिया मोठ्याने बोलते, ईश्वरी. तेव्हा ईश्वरीचं लक्ष सुप्रियाकडे जातं, पण सुप्रियाची नजर मात्र वल्लरीवर पडते. वल्लरी आणि सुप्रियाची नजरानजर होते आणि त्यावेळेला मात्र सुप्रिया स्वतःशीच बोलते, हीच ती बाई. आणि वल्लरी फुल घाबरलेली असते आणि तिथून पळून जात असते. तेवढ्यात मात्र सुप्रिया तिचा हात धरते आणि सुप्रिया मोठ्याने बोलते, थांब. अगं तूच ना ती बाई जिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तूच आहेस ती. आता कुठे पळून चाललीस? आणि तिने जोरात वल्लरीचा हात मुरगळलेला असतो. तिथे आकाश अर्णव येतात आणि म्हणतात, काय चाललंय काकू, प्लीज हात सोडा त्यांचा, असं काय करताय? तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, अर्णव अर्णव, अरे हीच ती बाई जिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, जिने तुझ्या बाबांना बदनाम केलं. अरे याच बाईच्या सांगण्यावरून मी त्यांच्या केबिन मध्ये गेले आणि नको ते घडलं. पत्रकारांना तिथे पाठवण्यात आलं आणि तिथून माझ्या आयुष्याची वाट लागली. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, तुम्ही काय बोलताय कळतंय का काकू? अहो ती माझी वल्लरी मामी आहे. याचाच अर्थ ती आकाशची आई आहे. हे ऐकल्यानंतर सुप्रिया जोरात वल्लरीला ढकलते आणि बोलते, अर्णव ही तुझी मामी आहे?
अर्णव तू काय बोलतोयस कळतंय का? त्यावेळेला ईश्वरी बोलते, आई आई शांत हो. आई अर्णव सर बोलतायत ते खरं आहे. आणि खरं सांगू का आई, ही ही जी बाई आहे ना ती आकाश सरांची आईच आहे. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, म्हणजे हिने स्वतःच्या नंदेचा विश्वासघात केला. म्हणजे तिच्या नंदेची जी काही प्रॉपर्टी होती तिच्यावरती हिचा डोळा होता आणि म्हणूनच हिने तिला बदनाम केलं. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, काय बोलताय काकू तुम्ही? त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, अर्णव या बाईवरती विश्वास ठेवू नकोस. अर्णव या बाईने माझ्यावरती हात कसा काय उचलला, माझा हात कसा काय मुरगळला? तेव्हा लगेच अंजली बोलते, ओ तुमची नाटकं बंद करा. आधीच तुम्ही माझ्या आईला कायमचं आमच्यापासून लांब केलं, आता माझ्या मामीवरती तुम्ही आरोप करताय. अहो जरा तरी विचार करा तुम्ही कसं वागताय ते. तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते, अंजली तूच माझी बाजू घेणारी. अंजली अगं ही बाई दिसते तशी नाही, हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई प्लीज, तुमच्या मामीवरती विश्वास असेल तर माझ्या आईवरती विश्वास आहे. माझी आई कधीच खोटं बोलू शकत नाही याची मला खात्री आहे. अर्णव सर जर का आई वल्लरी मामींवरती संशय घेत असतील तर नक्कीच वल्लरी मामींनी काहीतरी केलेलं आहे. प्लीज अर्णव सर आईवरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर प्लीज, काय बोलतेस तू? मामी आणि हे सर्व घडेल नाही ग, ती करू शकत नाही. अगं आई गेल्यानंतर आईचं प्रेम तिने आम्हाला दिलं. तेव्हा लगेच मामा बोलतो, अर्णव एक मिनिट. प्रत्येक वेळेला एक गोष्ट माझ्या लक्षात आले, त्या गोष्टीचा मी नेहमीच विचार करायचो पण कधी कधी मनात यायचं असं का, परत ती गोष्ट मी टाळायचो. आणि तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मामा काय बोलतोयस तू? तेव्हा लगेच मोठ्यानी मामा बोलतो, अर्णव ज्या वेळेला ईश्वरीची आई आपल्या घरी यायची त्या वेळेला वल्लरी ईश्वरीच्या आईपासून लांब पळायची. ती कधीच ईश्वरीच्या आईला स्वतःहून येऊन भेटली नाही, स्वतःहून त्यांच्या समोर आली नाही. असं का? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मामा प्लीज. त्यावेळेला वल्लरी बोलते, हो काय बोलताय तुम्ही? आणि तसं या बाईच्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न मला लावायचं नव्हतं म्हणून मी तिच्या समोर आले नाही, म्हणून काय याचा अर्थ असा होत नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी मामा बोलतो, गप्प बस वल्लरी, तू काहीतरी वाट लावली होतीस म्हणूनच तू असं करत होतीस. वल्लरी तू हे सर्व मुद्दामून केलंयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, तुमच्याकडे काही पुरावा असेल तर पुरावा द्या. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते, पुराव्याची गरजच नाही. आणि सुप्रिया वल्लरीच्या सटासट कानाखाली मारते. तेव्हा लगेच वल्लरी मोठ्यानी बोलते, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची? तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, आता तर फक्त हिंमत केली आहे, खरं तर मला तुला तुडवावंसं वाटतंय. अर्णव मी खरंच सांगते, याच बाईमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. याच बाईने हे सर्व काही घडवून आणलं होतं. अर्णव हवं तर तू सगळं काही नीट तपासून घे. तेव्हा मात्र अर्णव सुप्रियाला बोलतो, जर का काकू या सर्व गोष्टींमध्ये वल्लरी मामीचा काहीतरी हात असेल तर मग मी वल्लरी मामीला कधीच माफ करणार नाही. तिला पोलिसांच्या ताब्यात मी नक्कीच देईन आणि कायमचा तिचा पत्ता कट करेल. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते, अर्णव अरे काय बोलतोयस तू? तुझा विश्वास या सुप्रियावरती आहे, तुझा विश्वास माझ्यावरती नाही का? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, मामी अहो तुमच्यावरती विश्वास ठेवण्यासारखं अशी कोणती गोष्ट तुम्ही केली आहे? खरं सांगायचं तर मला तुमच्याशी आता बोलायची इच्छाच नाहीये. प्लीज या सर्व गोष्टी आता बंद करा आणि हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने सुप्रिया बोलते, खरं सांगू का अर्णव, अंजली ताई माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो मी कधीच तुमचं वाईट व्हावं असं चिंतलं नाही. आणि खरं सांगू का, तुमचे वडील खरंच खूप महान व्यक्ती होते. खरं सांगायचं तर त्यांच्याशी बोलताना खरंच मला खूप बरं वाटायचं. पण त्या दिवशी मात्र जो काही घोळ झाला ना तो या बाईमुळेच झाला. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, एक मिनिट,
काकू तुम्ही एवढ्या ठामपणे बोलता, पण तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा लगेच मोठ्याने सुप्रिया बोलते, नाही ना अर्णव, माझ्याकडे काही पुरावा तर नाहीये, पण जर का पुरावे दिले तर माझ्यावरती विश्वास ठेवशील? अर्णव, या बाईचं स्केच सुद्धा मी काढून घेतलं होतं, पण नेमका तो फोटो गायब झाला. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मामी मामी तू जर का हे केलं असशील तर मग मी तुला कधीच माफ करणार नाही मामी, आणि याची शिक्षा तुला भोगावीच लागणार. तेव्हा मात्र मामा बोलतो, अर्णव मला 100% खात्री आहे, जर का सुप्रिया ताई म्हणतायत तर नक्कीच या बाईनेच काहीतरी केलंय. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते, नवरा आहात ना तुम्ही माझा, तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरती संशय घेताय. अहो लाज कशी वाटत नाही तुम्हाला? तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते, कसली लाज? अरे तुझ्यासारख्या बाईला तर चांगलंच तुडवलं पाहिजे. त्यावेळेला आजी पुढे होते आणि वल्लरीला बोलते, वल्लरी माझा मुलगा जर का तुझ्या बाजूने उभा राहत नसेल ना तर नक्कीच या सर्व गोष्टींमध्ये तुझा हात आहे, याची मला सुद्धा खात्री आहे. वल्लरी जर का माझ्या मुलीच्या मृत्यूच्या ह्याला तू जबाबदार असशील तर मात्र मी तुला माफ करणार नाही, तुला मी कधीच या घरात परत घेणार नाही. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, काय बोलताय तुम्ही आई? अहो जरा तरी माझ्यावरती विश्वास ठेवा, जरा तरी. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, नाही मला आता कोणावरतीच विश्वास ठेवायचा नाहीये, तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवणार असाल तर बोला. त्यावेळेला आजी बोलते, विश्वासाच्या गोष्टी तू करूच नकोस वल्लरी, कारण तू विश्वासाच्या किती पात्र आहेस ना ते आम्हाला चांगलं माहितीये. आणि वल्लरी यापुढे तू आता जरा सावधच राहा, कारण पुरावे तर फक्त समोर येऊ देत. एकदा जर का पुरावा समोर आला ना तर मात्र मी तुला माफ केली नाही, तर मात्र मी तुला तुझी लायकी दाखवलीच, आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही. तेवढ्यात मात्र अर्णव बोलतो, मामी आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, इथे फक्त आणि फक्त ईश्वरीचा कार्यक्रम आहे म्हणून मी शांत आहे. ईश्वरी फॅब्रिकचं फक्त उद्घाटन होऊ देत, मग तुझी बघ कशी वरात काढतो ते. नाही ना या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी गेलो तर नावाचा अर्णव राजे शिर्के नाही मी. तेवढ्यात मात्र अंजली बोलते, मामी हे सर्व तू केलंयस? तेव्हा मात्र वल्लरी बोलते, प्लीज अंजली तू तरी पलटू नकोस ना, माझ्यावरती विश्वास ठेव ना. पण अंजली मात्र काहीच बोलत नाही. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरीची खूपच चिडचिड होत असते. ईश्वरी घरी आलेली असते तेव्हा ती अर्णवला बोलते, अर्णव सर इतके दिवस माझ्या आईला जो त्रास होतोय, ती त्रास देणारी बाई माझ्याच घरात राहते, तरी सुद्धा मला माहिती नव्हतं. अर्णव सर किती चुकीचे होते मी. अर्णव सर मी माझ्या आईच्या सांगण्यावरून त्या गोष्टीच्या मुळाशी का गेले नाही. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर शांत हो आणि प्लीज मामी बद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. आधी आपल्या हातात पुरावे तर येऊ देत, एकदा जर का पुरावे आले तर मग आपण बोलू ना. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर चुकताय तुम्ही, पुराव्यांची वाट बघू नका अर्णव सर, कारण माझी आई जर का तुमच्या मामीवरती बोट दाखवतीये तर नक्कीच तिने हे सर्व केलंय. तेवढ्यात आकाश तिथे आलेला असतो आणि आकाश बोलतो, ईश्वरी मला नाही असं वाटत की मम्मा असं काहीतरी करेल. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आकाश सर माफ करा, तुमचा तुमच्या आईवरती विश्वास आहे याची मला खात्री आहे, पण खरं सांगू का आकाश सर, माझ्या आईवरती विश्वास आहे आणि माझी आई कधीच खोटं बोलू शकत नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे. प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल का? तेव्हा मात्र खूपच रागाने आकाश ईश्वरीकडे बघत असतो. त्यावेळेला ईश्वरी बोलते, आकाश सर तुमचा राग मला समजतोय, तुमची काळजी मला समजते, पण आकाश सर जरा स्वतःच्या मनाला विचारा, खरोखर कधीतरी तुम्हाला माझ्या आईच्या बाबतीत काही खोट आहे असं वाटलंय का? माझ्या आईने जर का तुमच्या आईवरती आरोप केले तर नक्कीच काहीतरी आहे असं नाही का वाटत? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी सगळं काही समजतंय पण शांत राहा. इकडे वल्लरी मात्र खूपच आकांतांडव करत असते, तिकडच्या वस्तू तिकडे तिकडच्या वस्तू इकडे फेकत असते. त्याच वेळेला तिथे मामा आलेला असतो आणि मामा बोलतो, वल्लरी शांत हो. त्यावेळेला वल्लरी बोलतो, एक शब्द तोंडातून काढायचा नाही. काय गरज होती तिथे तुझं तोंड उघडायची? गप्प बसता येत नव्हतं का? मुद्दामून केलंस ना हे सर्व, त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. का असं वागलास तू? तिथे माझी बाजू घेऊ शकला नाहीस का?
तेव्हा लगेच मामा बोलतात, गप्प बस वल्लरी. अगं तुझ्या या अशा वागण्यावरून मला स्पष्ट कळतंय की तूच त्यावेळेला काहीतरी केलं होतंस आणि तुझ्यामुळेच माझ्या ताईचा जीव गेला. वल्लरी, त्यावेळेला मला काही बोलता आलं नाही, पण या वेळेला मात्र मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, वाह, मी जे काही केलं ना त्यामुळे आपण खुश आहोत, नाहीतर आपल्याकडे काहीच नसतं, लक्षात ठेवा. अजून सुद्धा आपण त्या गरिबीतच असतो. तेव्हा लगेच मामा बोलतो, तू नको मला सांगूस. आणि खरं सांगायचं तर वल्लरी, तू माझ्या ताईचा जर का जीव घेतला असशील ना, तर मात्र या वेळेला अर्णव काही केला तुला सोडत नाही. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा असेल ना तर बोला, उगाच पुराव्याशिवाय बोलूच नका. आणि मला तर या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय. प्लीज हे सर्व थांबवा, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही सगळ्यांनी मुद्दामून मला घेरलंय, पण एक ना एक दिवस तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तेवढ्यात अंजली तिथे आलेली असते आणि अंजली बोलते, मामी हे काय आहे सर्व, हा पसारा का? मामी, तुझ्या अशा वागण्यामुळे सगळं काही तूच केलंस असं आम्ही गृहीत धरायचं का? तेव्हा लगेच वल्लरी बोलते, तुम्हाला जे ठरवायचंय ते ठरवा, मी स्वतःला काही सिद्ध करणार नाही. मला सुद्धा बघायचंय तुमचा माझ्यावरती किती विश्वास आहे. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस झालं मामी, आता नाटकं बंद कर. मी सत्य शोधून काढेनच, पण तोपर्यंत जरा स्वतःला शांत ठेव. उगाच नको त्या गोष्टी बोलू नकोस. आणि खरंच तुझ्या या गोष्टींचा ना त्रास होतोय. प्लीज मामी, प्लीज हे सर्व थांबव. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, किती कम नशिबी आहे ना मी. शेवटी तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडेच बोट दाखवलं. असं बोट दाखवायची गरज काय आहे? काल परवा आलेल्या त्या ईश्वरीच्या आईवरती तुम्ही विश्वास ठेवताय आणि मला एकटीला पाडताय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अर्णव सगळं सत्य शोधून काढू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.